कॅन्सर किंवा हार्ट इश्यूज किंवा आपण वर्ल्डमध्ये वी आर लिडिंग इन डायबिटीज. ओबेसिटी आलं किंवा लोकांचा वेट गेनचा इश्यू आलं, भरपूरशा समस्या येते. ॲक्च्युली ओबेसिटी हा एक लाईफस्टाईलच इश्यू आहे, पण ॲज अ टीनएज हा किती गंभीर प्रॉब्लेम झाला आहे. पॅकेज फूडमध्ये ज्या गोष्टी येतात की पराठा आजकाल लोक रेडी टू कुकवाला घेते, ते युजली आजकाल असं लो फॅट लो शुगर असं क्लेम करून त्याच्यावर टॅग लावले जाते. खूप लेबल्स आपल्याला फूल पण करतात, जसं तर जर फर्स्ट 3 इंग्रेडियंट्स त्याच्यात हे असेल तर आय टीच माय चिल्ड्रन यू शुड अवॉइड. एकतर आपण जितकं स्ट्रीट फूड खातोय ते सगळं पाम ऑइलमध्ये आहे आणि आपल्याला त्याच्यावरती तो ब्लॅक डॉट्स दिसतात, दॅट इज कार्बन विच इज ऑल्सो कॅन्सर कॉझिंग. आपण 35, 38, 40s मध्ये जेव्हा आपण कन्सीव्ह करण्याचा प्रयत्न करतोय तर तेव्हा आपण बॅलन्स डाएट कसा पोर्शन कंट्रोल करू शकतो. तर एक बॅलन्स्ड आहार म्हणजे फक्त भाजी पोळी वरण भात नाही.